मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर यांची त्याच्यासाठी उपस्थिती असणार आहे। सभेतून ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। मंत्री पंकजा मुंडे यांना मेळाव्याचं निमंत्रण दिलं गेलंय, मात्र मेळाव्याला त्या उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। मंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केलाय। ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही। शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहे हे त्यांना अजून माहिती। कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते असे ज्यात फालतू वल्गना करतात। मी ह्या मेळाव्याला विरोध केला नाही किंवा ओबीसी बांधवाला मेळावा घ्यायला आमचा विरोध कधीच होता नव्हता आणि नसणार आहे। पण आमचा विरोध हा भुजबळांनी मंत्रिपदाची झूल पांघरून येऊन इथं मराठा ओबीसी वाद लावायचा, तिकडं मंत्रिमंडळात बसायचं, मंत्रिपदाची शपथ घेताना जी शपथ घेतली त्याचा भंग करायचा, या गोष्टीला विरोध आहे। मंत्रिपदाचं पद ठेवून कायम येत असेल तर त्यांना पदावरून बडतर्फ करा किंवा येण्यापासून त्यांना रोका, हे राज्यपाल महोदयांना आम्ही दिले। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या पक्षाचे अजितदादा, या सगळ्यांना आम्ही पत्र पाठवलेत आणि त्यांनाही हेच सांगितलंय। त्याच्यामुळं आमची भूमिका ही ओबीसी बांधवाला काही मिळू नये याची मुळीच नाही। धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत, गोपीचंद पडळकर राहणार आहेत, प्रकाश शेंडगे राहणार आहेत, लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत, शबीर अन्सारी राहणार आहेत, लक्ष्मण हाके राहणार आहेत। अनेक वेगवेगळ्या संघटना, कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत, आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत, त्यांची 74 जाती आहेत, अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील। आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहे। दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे। तीनही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे। माझी त्यांना विनंती आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून, आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो GR रद्द होईल। नाहीतर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण, हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल।